ज्येष्ठ नागरिक संस्था निर्जय यांच्या विद्यमाने आनंद मेळावा 2024 मोठ्या उत्साहात संपन्न। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ नागरिक संस्था निर्जय यांच्या माध्यमातून संस्थेच्या सदस्यांचा जून महिन्यात बहुतांशी सदस्यांचा असणारा जन्मदिवस संस्था एक आगळ्यावेगळ्या आनंदाचा मेळावा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करत असते। संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण अंबो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मागील 5 वर्षाच्या कालखंडात असे अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले। मागील 5 वर्षातील संस्थेच्या कार्यकाळातील ठळक कार्याचा गुणगौरव सोहळा आज आनंद मेळावा म्हणून त्यांच्या दृष्टीने विशेष साजरा करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक संस्था निर्जय या संस्थेचे सदस्य आध्यात्मिक सेवेतील असल्याने त्यांच्या माध्यमातून सामाजिक सेवा आणि कार्य त्यांच्या माध्यमातून निष्ठेने आणि श्रद्धेने केले जात असल्याचं मत संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण अंबो पाटील यावेळी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलाय। यावेळी राज्यातील ज्येष्ठ नागरिक संस्था आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, तर फेस्कॉनचे मुख्य पदाधिकारी तसेच कल्याण डोंबिवली परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। यावेळी आनंद मेळावा 2024 साठी प्रमुख पाहुणे श्री विवेक देशपांडे, सचिव फेस्कॉम, श्री श्यामसुंदर पाटील, अध्यक्ष फेस्कॉम कोकण विभाग, श्रीमती मीराताई कुलकर्णी, महिलाध्यक्ष फेस्कॉम कोकण विभाग, श्री पवार साहेब, कोषाध्यक्ष फेस्कॉम कोकण विभाग, श्री सुरेश पालकर, अध्यक्ष समन्वय समिती, श्री प्रकाश कुलकर्णी, उपाध्यक्ष समन्वय समिती, डॉक्टर सौ वृंदा कौजलगीकर, सचिव समन्वय समिती, शिवाय समन्वय समितीचे सदस्य, डोंबिवली येथील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्री गिरीधर पाटील, माजी सरपंच निर्जे, श्री प्रकाश पाटील, माजी उपसरपंच निर्जे, श्री भगवान शांताराम पाटील, शिवसेना विभाग प्रमुख निर्जे, श्री शरद पाटील, श्री सुनील पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक संस्था निर्जय कार्यकारिणी मंडळाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण पाटील, श्री दत्तात्रय पाटील उपाध्यक्ष, श्री जनार्दन पाटील सचिव, श्री रमेश पाटील सहसचिव, श्री लालचंद्र पाटील कोषाध्यक्ष, श्री रामचंद्र पाटील उपकोषाध्यक्ष तसेच श्री वसंत पाटील सदस्य, श्री चंद्रमोहन पाटील सदस्य, श्री यशवंत पाटील सदस्य, श्री बळीराम पाटील सदस्य, श्री नामदेव पाटील सदस्य, श्री यशवंत रसाळ सदस्य, श्री तुकाराम पाटील सल्लागार, सौ मीना पाटील सदस्या, सौ प्रेमा पाटील सदस्या, सौ वंदना पाटील सदस्या, सौ कांता पाटील सदस्या यांच्या नियोजनातून आजचा आनंद मेळावा 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर यावर्षी सुमारे 80 नागरिकांना सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक व 50 वर्ष सहजीवनाची पूर्ण झाली आहेत अशा दाम्पत्यांचा आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली, महाराष्ट्र। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा। पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद।
ज्येष्ठ नागरिक चळवळीची सुरुवात डोंबिवलीत झाली. डॉक्टर राधाकृष्ण भटाने पहिला संघ स्थापन केला. आज मितीला डोंबिवलीमध्ये 20 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि सर्व सक्रिय आहेत. त्यातून प्रामुख्याने जे नामवंत संघ आहेत त्या संघातला एक संघ म्हणजे ज्येष्ठ नागरिक संस्था निळजे. आज त्यांचा आनंद मेळाव्याचा दिन असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि ह्या वेळेला ज्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केले, ज्यांनी अमृत महोत्सवात पदार्पण केले त्यांचे सत्कार झाले. ज्यांनी विवाहाचे 50 वर्ष पूर्ण केले असं दाम्पत्याचे सत्कार झाले आणि ज्या जूनमध्ये ज्यांचे वाढदिवस झाले त्यांचेही सत्कार झाले. अनेकांनी आपली गीतं कला सादर केली या कार्यक्रमाला. आणि सर्वात वैशिष्ट्य असं की अनेक ज्येष्ठ नागरिक संघांना स्वतःची जागा नाही, पण हा संघ इतका सुदैवी आहे. निसर्गरम्य गावात संघ आहे, बाजूला जलाशय आहे, स्वतःची एक मजली वास्तू आहे आणि अशा पद्धतीने आदर्श ज्येष्ठ नागरिक वाढावा असे या निळजे संघाचं काम आहे. मी विवेक देशपांडे मुख्य सचिव पेस्कॉम तर्फे या संघाचं अभिनंदन करतो की यांनी आनंद मेळावा हा वाखाणण्याजोगा कार्यक्रम दरवर्षी करतात. यावर्षी जो केलेला आहे आणि जास्तीत जास्त 80 लोकांचा इथे त्यांनी सत्कार केला. ज्यांना 75 वर्ष झाले, वयाला 75 वर्ष झाले, त्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाले असा सत्कार केला. त्याबद्दल मी पेस्कॉमतर्फे इथल्या सगळ्या पदाधिकारी आणि ज्यांना पाटील साहेब डोंगरी पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. बाळकृष्ण पाटील आज आमच्या संस्थेचा आनंदी मेळावा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी पेस्कॉमचे सर्व पदाधिकारी, डोंबिवली समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, डोंबिवलीतल्या ज्येष्ठ संघातल्या अध्यक्ष आणि गावातील सर्व ज्येष्ठ आणि इतरही सर्व तरुण आणि ज्येष्ठ या कार्यक्रमाला उपस्थित आहे. खरं म्हणजे हा आमच्या आनंद मेळावा म्हणजे आमचा एक दिवाळीचाच सण आहे. ह्या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ संघातील जवळजवळ 80 लोकांचा जन्मदिन आजच्या दिवशी आम्ही साजरा करतो. त्याचप्रमाणे 50 वर्षे ज्यांना लग्नाला झालेली आहेत अशा दाम्पत्यांचा, तसेच ज्यांना 75 वर्ष वयाचे झालेले आहेत अशा सर्व ज्येष्ठांचा आजच्या दिनी आम्ही सत्कार करतो. आणि या ठिकाणी आमच्या ज्येष्ठांच्या काही कलागुणांना वाव कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो. आणि खूप म्हणजे सगळं हे खेळीमेळीनं आणि गावातल्या सर्व मंडळीच्या सहकार्यानं या कार्यक्रमाची शोभा मिळत असते. सर्वजण आर्थिक मदत करतात, श्रमाची मदत करतात आणि हा कार्यक्रम आम्ही आमच्या चांगल्या पद्धतीनं साजरा करतो आणि आम्हाला त्याच्यातून खूप आनंद मिळतो.